हॅपी स्टेटवे. आज परत एकदा तुमचं आपल्या फिजिक्सच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आणि आपलं चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स चालू आहे. आणि रोटेशनल डायनॅमिक्सच्या आपण एका टॉपिकपर्यंत पोहोचून आलेलो आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे डायनामिक ऑफ सर्क्युलर मोशन. आणि ह्याच टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. एक्झॅक्टली सेंट्रिपिटल फोर्स काय असतो हे तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. पण तुम्ही म्हणणार की सेंट्रिपिटल फोर्स आम्हाला ऑलरेडी माहिती आहे सर. सेंट्रिपिटल फोर्सचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो तो मी तुम्हाला इथे समजवणार आहे. म्हणजे एक्झॅक्ट सेंट्रिपिटल फोर्स काय आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणणार आम्हाला माहिती आहे सर की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटरकडे येतो म्हणून त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणायला पाहिजे. ठीक आहे, हा तुमचं पण बरोबर आहे. पण मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे ह्या लेक्चरमध्ये. ते सांगण्यासाठी आपलं हे लेक्चर आहे. सो लेट्स वी स्टार्ट इट. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो ना, त्याचं नाव होतं ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन. एक असं ॲक्सेलरेशन आपण काल शिकलो होतो जे ॲक्सेलरेशन काय करतं आहे, सर्क्युलर मोशन म्हणजे पार्टिकलला सर्क्युलर मोशन करायला भाग पाडतं आहे. आणि ते ॲक्सेलरेशन होतं रॅडियल ॲक्सेलरेशन. कारण काय की कुठल्याही पार्टिकलकडे जर लिनियर वेलॉसिटी आहे, सपोज की हा पार्टिकल लिनियर वेलॉसिटी व्हीने चाललेला आहे, पण मी काय केलं माहिती का, याला एक दोरी घेतली, म्हणजे हा एक फिक्स भाग घेतला. ठीक आहे, फिक्स करून घेतलं इथे. आणि या फिक्स भागाला दोरीने बांधून दिलं. आणि लिनियर वेलॉसिटी व्ही करणारा पार्टिकल ह्या दोरीमुळे कुठे सरळ न जाता तो फिरून जाईल. काय होऊन जाईल, तो फिरून जाईल. का बरं? कारण याला धरून ठेवलं आहे, पॅक करून ठेवला. आणि तो त्याला म्हणतोय की तू सरळ नाही जायचं आहे, तुला काय करायचं आहे, इकडे यायचं आहे. पण तो तिकडे जात नाही. का बरं? कारण त्याच्याकडले वेलॉसिटी आहे. सोपा आणि साधीशी गोष्ट आहे आणि सरळची गोष्ट अशी समजा की तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट घेतायत ना, म्हणजे सपोज की हा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, हा पार्टिकल आहे. आणि हा पार्टिकल सपोज की तुम्ही म्हणत होते की सरळ चाललेला आहे, म्हणजे एक फटफटी आहे, बाईक म्हणू आपण तिला, फटफटी म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, माझी भाषा फटफटीवाली आहे. ठीक आहे, म्हणून मला तो शब्द काढावा लागला. ठीक आहे, लेट वी हॅव टू बी टेलिंग यू दॅस की हा जो पार्टिकल आहे हा सरळ निघून जातो आहे, किंवा आपण म्हणतोय की एक बाईक जी आहे ती सरळ चाललेली आहे. पण जर बाईक सरळ चालली आणि त्या बाईकला बाईकला इथे दोर बांधून दिला आणि दोर बांधून घेतला आणि असा इकडे घेतला. ठीक आहे, पण मी त्या दोरची लेंथ वाढवणार नाही आहे, बरोबर आहे. तो लेंथ मी काय केला, एवढाच दोर आहे माझ्याकडे, त्याला बांधून ठेवला. तर काय होईल माहिती का, ही सरळ जाणारी बाईक सरळ न जाता काय करेल, इथून फिरून जाईल अशी. बरोबर ना, अशी फिरून जाईल. का बरं? या दोरीमुळे ती फिरणार आहे. ठीक आहे, सो यू नो दॅट देअर इज व्हॉट की एक असं ॲक्सेलरेशन होतं जे ॲक्सेलरेशन काय करतं आहे, सर्क्युलर मोशन बनवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. दॅट इज व्हॉट द ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. तो होता आपला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. काय होता? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, ज्याचं नाव आपण दिलं होतं रॅडियल ॲक्सेलरेशन. हे माहिती आहे तुम्हाला, मी परत दुसरं काही नाही सांगत आहे, पण हे तुम्हाला नक्की माहिती की रॅडियल ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर द चेंजिंग द डिरेक्शन ऑफ ॲन पार्टिकल. पार्टिकलची डिरेक्शन बदलण्यासाठी काम करतो रॅडियल ॲक्सेलरेशन. आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन त्याच्या मॅग्निट्यूडला बदलण्यासाठी काम करतो. हे पण मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं. ठीक आहे, मग आज काय नवीन सर? तर नवीन सांगतो. बघा की द फोर्स प्रोव्हाइडिंग दिस ॲक्सेलरेशन. कारण काय की जर ॲक्सेलरेशन असेल तर ॲक्सेलरेशन आलं कुठून, तर फोर्स द्यावा लागला. कारण जर फोर्स दिला तर ॲक्सेलरेशन होईल. आणि ॲक्सेलरेशन होत असेल तर एखादा ऑब्जेक्ट जर ॲक्सेलरेट होत असेल तर तो पुढे जाणार आहे, लिनियर करणार आहे. कसं? आता सपोज की मी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. ठीक आहे, पेट्रोल टाकलं, पेट्रोलने एनर्जी तयार केली. एनर्जीने फोर्स तयार केला. आणि फोर्स तयार केला म्हणजे फोर्स भेटला म्हणजे ॲक्सेलरेशन भेटलं. आणि ॲक्सेलरेशन भेटलं म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे आपला न्यूटन दादा काय म्हणतो, न्यूटन सर काय म्हणतात, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे जर फोर्स लागला एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही फोर्स लावतायत, तर ऑब्जेक्टला फोर्स लावल्यानंतर डेफिनेटली तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, ॲक्सेलरेट होणार आहे. मग डेफिनेटली असेल ॲक्सेलरेशन म्हणजे रॅडियल ॲक्सेलरेशन असेल. जर रॅडियल ॲक्सेलरेशन आहे तर रॅडियल ॲक्सेलरेशनसाठी काहीतरी फोर्स असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? फोर्स असायला पाहिजे. आणि तो जो फोर्स आहे दॅट इज द फोर्स प्रोव्हाइडिंग द ॲक्सेलरेशन इज नथिंग बट अ सेंट्रिपिटल ऑर अ रॅडियल फोर्स म्हणा त्याला.
काय म्हणायचं याला, सेंट्रिपिटल फोर्स ऑर रेडियल फोर्स. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही हे लिहिलं की सर फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, न्यूटनचा सेकंड लॉ आहे बरोबर, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. पण मी म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स CPF. ठीक आहे, मी काय म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स CPF. ठीक आहे, मग इथे ॲक्सेलरेशन काय माहिती का, रेडियल ॲक्सेलरेशन आहे. आणि रेडियल ॲक्सेलरेशन काय माहिती का, ज्या रेडियल ॲक्सेलरेशनचं नाव मी घेतोय त्या रेडियल ॲक्सेलरेशनचं नाव आहे मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ही रेडियस आहे, ही काय रेडियस आहे. मग इथे फोर्स पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, दिस इज व्हॉट अँड रिमेन्स अ मास. काय मास. मग सेंट्रिपिटल फोर्स काय झाला, दॅट इज मायनस यम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. अरे मायनस साईन काहीच नाही आहे बाबांनो, मायनस साईन फक्त हे सांगते की हे अपोजिट डिरेक्शनमध्ये दोघं काय आहेत, एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत, म्हणून या दोघांना इथे CPF दॅट इज मायनस साईन यूज केला. का बरं, मी व्हेक्टर क्वांटिटी बोलतोय म्हणून. लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो की फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे की नाही. मग माझा इथे फोर्स कोणता आहे, हा फोर्स जो मी इथे लिहितो ना तो CPF आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स जो म्हणतोय M मास इंटू इथे ॲक्सेलरेशन आहे रेडियल ॲक्सेलरेशन. आणि रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे हे रेडियल ॲक्सेलरेशन आहे ज्याला लिहिलं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर म्हणजे मायनस M ओमेगा स्क्वेअर इंटू आर इज नथिंग बट अ सेंट्रिपिटल फोर्स. काय, सेंट्रिपिटल फोर्स. अरे मी घडी घडी म्हणतोय, परत परत म्हणतोय काय, सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स. अरे एक्झॅक्टली हा सेंट्रिपिटल फोर्स हा आहे काय यार. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे अशी की हा जो सेंट्रिपिटल फोर्स मी तुम्हाला सांगतोय ना परत परत, ठीक आहे, ते सेंट्रिपिटल फोर्स इन विच आय एम गेटिंग इज दॅट की सेंट्रिपिटल फोर्स फक्त, सेंट्रिपिटल हा फक्त शब्द आहे. सेंट्रिपिटल काय फक्त शब्द आहे, असा कोणताच फोर्स राहत नाही. कारण फोर्सला फक्त नाव दिलं गेलं आहे. फोर्सला काय दिलं, फक्त नाव. जो फोर्स सेंटरकडे येतो त्या फोर्सला म्हटलं गेलं सेंटर सिकिंग फोर्स और सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, म्हणजे हा फोर्स सेंटरपासून लागतोय, पण याचं नाव वेगवेगळं आहे. प्रत्येक ठिकाणी तो म्हणतो मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल. मग इथे एक शब्द यूज केला जातो, दॅट इज द वर्ड सेंट्रिपिटल इज नॉट द नेम ऑर द टाईप ऑफ द एनी फोर्स. म्हणजे कुठलाही असा टाईप ऑफ काही फोर्स बीटचा टाईप नाही आहे किंवा फोर्स बीटचं नाव बिव नाही आहे. इट्स जस्ट, जसं मी म्हणतो ना, काय म्हणतो माहिती आहे का, मी म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे काय, तुम्ही म्हणतात ग्रॅव्हिटीमुळे लागलेला फोर्स आहे म्हणून तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोलले. ठीक आहे, न्यूक्लिअर एनर्जीमुळे लागलेला फोर्स म्हणजे न्यूक्लिअर फोर्स आहे. ठीक आहे, जसं तुम्ही हे शब्द यूज करतात न्यूक्लिअर ग्रॅव्हिटेशन, तसाच मी शब्द यूज करतो सेंट्रिपिटल. मी काय यूज करतो, सेंट्रिपिटल. म्हणून मी या फोर्सचं नाव देतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि यालाच मी फोर्सला म्हणतो, ही काय फक्त प्रॉपर्टी ऑफ दॅट फोर्स आहे, त्या फोर्सची फक्त प्रॉपर्टी आहे, बाकी तेच आहे जे मी तुम्हाला सांगतोय. कसं, दॅट इज फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि इथे जो ॲक्सेलरेशन आहे तो आहे आपला ओमेगा स्क्वेअर इंटू आर, जो रेडियल ॲक्सेलरेशन आहे, जो लिनियर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकलची डिरेक्शन बदलण्यासाठी मदत करतो. मग जर ॲक्सेलरेशन आला, जो मी म्हणतोय ॲक्सेलरेशन जर येतोय, तर ॲक्सेलरेशनसाठी फोर्स तरी पाहिजे की नाही. म्हणजे इंजिनमध्ये पेट्रोलच नाही, तुम्ही म्हणतायत मी ॲक्सेलरेट करून गाडी पुढे घेऊन जाईल, हे तर पॉसिबल होणार नाही आहे. क्लिअरली समजा, परत एकदा सांगतो, जर गाडीमध्ये पेट्रोलच टाकलं नाही तर तुम्ही ॲक्सेलरेट करून काही फायदाच नाही आहे ना. कारण ॲक्सेलरेटर कधी काम करेल, जोपर्यंत त्याच्यामध्ये एनर्जी नाही आहे तोपर्यंत. मग मी हे म्हणतो की जर फोर्स लावला तो फोर्स लावला असेल तर फोर्ससाठी काय असेल, ॲक्सेलरेशन येईल. काय येईल, ॲक्सेलरेशन. म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. अँड दॅन द न्यू थिंग इज दॅट, नवीन गोष्ट अशी की दॅट इज व्हॉट, की कन्सेप्ट काय म्हणते मला, कन्सेप्ट काय म्हणते, दॅट इज द डिरेक्शन ऑफ फोर्स इज. ठीक आहे, फोर्सची डिरेक्शन, कोणाची डिरेक्शन, फोर्सची डिरेक्शन मी म्हणतो, दॅट इज द डिरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ दिस फोर्स म्हणजे या सेंट्रिपिटल फोर्सची डिरेक्शन, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. कसा आहे हा, सेंटर सिकिंग आहे. कसा आहे, सेंटर सिकिंग. म्हणजे इन केस ऑफ दिस, वेन आय ड्रॉइंग इन अ सर्कल, when I make a circle and in which there is a particle, and this particle will be go towards the center of the circle. म्हणजे हा फोर्स येतो तुमचा असा along the radius towards the center of the circle. आणि हा फोर्सचं नाव आहे, ह्याचं नाव आहे CPF, सेंट्रिपिटल फोर्स along the radius towards the center of the circle. ही डायरेक्शन आहे सेंट्रिपिटल फोर्सची. कशाची डायरेक्शन आहे, सेंट्रिपिटल फोर्सची डिरेक्शन आहे. म्हणजे जो फोर्स ॲक्ट होतोय पार्टिकलवरती,
ठीक आहे, तो काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे दॅट इज फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस टुवर्ड्स, ठीक आहे, अलॉंग द रेडियस अँड द डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. की सेंटर ऑफ द सर्कलकडे हा फोर्स येतोय. सो दॅट इज व्हॉट, फोर्स ॲक्ट होतोय पार्टिकलवर. कसा, म्हणजे सर्कलमध्ये, ठीक आहे, आणि हा आहे आपला पार्टिकल, ठीक आहे, हा काय आपला पार्टिकल, आणि ह्या पार्टिकलवरती काय ॲक्ट होतोय, फोर्स ॲक्ट होतोय. आणि कसा, मी त्याला म्हणतोय की तू मध्ये ये, असं मध्ये ओढतोय मी त्याला. काय करतोय, मी याला मध्ये ओढतोय. ठीक आहे, मी त्याला मध्ये ओढतोय म्हणजे मध्ये ओढण्यासाठी मी त्याला फोर्स लावतोय. ठीक आहे, सो द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस. कसं आहे, ही रेडियसच आहे ना सर्कलची. अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज नथिंग बट अ सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स. आता इथे ना मी याला आहे ना फोर्स एफ लिहिलेला आहे, CPF लिहिला. काय लिहिला, CPF. ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स. याला मी लिहिलं mv²/r. काय लिहिलं मी याला, mv²/r लिहिलं आहे. आता तुम्ही म्हणणार सर मग mv²/r, ठीक आहे, कारण तुम्ही v=r ओमेगाचं रिलेशन शिकतात आणि त्यालाच अल्टरनेट करून मी यूज करतो. आणि हाच फोर्स जो माझा येतो ओमेगा ठीक आहे, हा बघा बरं, ठीक आहे, m ओमेगा² × r आहे ना. मग ओमेगा काय, किंवा आपण असं म्हणतो की जी वेलॉसिटी आहे ना आपली, ठीक आहे, किंवा आपण हे म्हणतो की दॅट इज व्हॉट, v=r ओमेगाचं रिलेशन आहे आपलं. मग मी म्हणतो ओमेगा काय येईल, हा डिवाइडला केला तर v/r येईल. मग v/r टाका बाबांनो. m=v/r ब्रॅकेट² × r. म्हणजे mv²/r². r एक कॅन्सल करून द्या, राहिला काय तुमच्याकडे, mv²/r. हा झाला सेंट्रीपिटल फोर्स. काय झाला, सेंट्रीपिटल फोर्स. यालाच मी म्हणणार आहे सेंट्रीपिटल फोर्स. काय म्हणेल मी याला, सेंट्रीपिटल फोर्स. बरोबर, हा काय तुमचा सेंट्रीपिटल फोर्स आहे. बरोबर. सो सेंट्रीपिटल फोर्सचं हे मॅग्निट्यूड आहे. डिरेक्शन नाही आहे याच्यामध्ये. डिरेक्शन जर टाकली असती ना तर मायनस साईन दिला असता मी याला, पण इथे मायनस साईन दिलेला नाही आहे, एवढं समजा. ठीक आहे. अँड देन व्हॉट, द अनदर केस इज दिस, की कन्सेप्ट काय जनरेट करते माझ्याकडे, ती अशी की मी सेंट्रीपिटल शब्द यूज करतो फक्त. जसा मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो ना, फोर्सच आहे, तसाच सेंट्रीपिटल फोर्स मी म्हणतो. ठीक आहे, न्यूक्लिअर म्हणतो न्यूक्लिअरमुळे, ग्रॅव्हिटीमुळे असेल ग्रॅव्हिटीमुळे, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये असेल न्यूक्लिअरमुळे. ठीक आहे, किंवा न्यूक्लियस फोर्स, दोन चार्जेस प्लस मायनस चार्जमध्ये असणारे अट्रॅक्शन असेल तर त्यांच्यामध्ये येतो, त्याला न्यूक्लिअर म्हणू शकतो मी. किंवा सेंटरमुळे, सेंटर सिकिंगकडे लागतोय म्हणून सेंट्रीपिटल नाव दिलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे. सो व्हाईल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, ठीक आहे, सर्क्युलर म्हणा किंवा रोटेशनल मोशन म्हणा, की काय, आता मी दोघं घेतले इथे, सर्क्युलर बी घेतलं आणि रोटेशनल पण घेतलं. बरोबर, सर्क्युलर आणि रोटेशनलमध्ये फरक आहे. सर्क्युलर म्हणजे पार्टिकलला फिरवेल आणि रोटेशनल काय करेल, तुमचा पूर्ण बॉडीलाच फिरवून टाकेल. ठीक आहे. सो व्हाईल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन रिझल्टंट ऑफ ऑल द रिअल फोर्सेस. रिअलची गोष्ट कोणती आली बघा. आता ऑब्जेक्ट आहे, रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स हे दोन फोर्सेस आहेत. ठीक आहे, रिअल अँड इमॅजिनरी. रिअल फोर्स अँड नॉन रिअल फोर्स मीन्स रिअल फोर्स अँड नॉन रिअल फोर्स. ठीक आहे, रिअल फोर्स म्हणजे फोर्स = मास × ॲक्सेलरेशन आहे. बरोबर, फोर्स × मास × ॲक्सेलरेशन. ठीक आहे, इनर्शिया फ्रेम अँड नॉन इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स. नीट समजा, रिअल फोर्स जो आहे पण स्युडो फोर्स जो आहे पण दिसत नाही, त्याला मी इमॅजिनरी म्हणणार नाही, पण आहे तो दिसत नाही. म्हणजे कारण हे आहे तुमचं फ्रेम ऑफ रेफरन्सची गोष्ट. कोणती, फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सेप्ट काय आहे बघा. फोर्स = मास × ॲक्सेलरेशन. न्यूटनचा लॉ जर ओबे होत असेल म्हणजे ओबे कसा होतो, ठीक आहे, दॅट व्हॉट, देअर इज व्हॉट अन ऑब्जेक्ट आय विल बी मेकिंग हिअर अगेन. ठीक आहे, परत ऑब्जेक्ट मी बनवत राहतोय. त्या ऑब्जेक्टचीच गोष्ट समजा आणि पकडा त्याला. ठीक आहे, ऑब्जेक्ट घेतला असेल आणि जर ऑब्जेक्टवर मी फोर्स लावत असेल, F फोर्स मी लावला, तर तुम्हाला माहिती आहे हा डिस्प्लेस होऊन जाईल. ठीक आहे, काय होईल, हा डिस्प्लेस होईल. m मासचा ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होऊन जाईल. फोर्स लावला तरच झालं ना हे. काय झालं, हे फोर्स लावला तरच तो ॲक्सेलरेट झाला, अदरवाईज तो ॲक्सेलरेट झाला असता का, नसता झाला. ठीक आहे, म्हणजे मग सपोज की ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे आणि फोर्स नाही लावला, ठीक आहे, फोर्स नाही लागला तरी पण ॲक्सेलरेट होत असेल तर हा झाला स्युडो फोर्स. कोणता झाला, स्युडो फोर्स म्हणतात त्याला. म्हणजे फोर्स आहे पण दिसला नाही, ही एक गोष्ट याच्यामध्ये आपण कन्सिडर करून चालतो. मग रिअल फोर्स कोणता, जिथे फोर्स = मास × ॲक्सेलरेशन दिसतं. म्हणजे इनर्शिया फ्रेममध्ये
न्यूटनचा पहिला लॉ ओबे होतो, जिथे फोर्स लागला तर ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होतो. म्हणजे तुम्हाला कोणतरी धक्का मारला, याचा अर्थ मागे कोणतरी आहे म्हणून धक्का लागला. पण गाडीमध्ये ब्रेक लागताना तुम्ही पुढे ढकलले गेले, याचा अर्थ की तुम्हाला कोणी धक्का लावला पण नाही तरी पण तुम्ही पुढे ढकलले गेले. काय म्हणतोय? इट इज व्हॉट नॉन इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. म्हणजे मग दोघी गोष्टी तुम्हाला समजल्या की इनर्शिया फ्रेममध्ये फोर्स लागला तरच ऑब्जेक्ट पुढे जाईल, पण नॉन इनर्शिया फ्रेममध्ये ऑब्जेक्टला फोर्स लावला पण नाही तरी पण तो पुढे ढकलला गेला. म्हणजे इथे होता स्युडो फोर्स आणि पहिल्या केसमध्ये फोर्स लागून ऑब्जेक्ट ढकलला गेला असेल तर तिथे होतो तुमचा रिअल फोर्स. ठीक आहे, या दोघं गोष्टी समजून घ्या. ठीक आहे, मग इथे काय येतं की दॅट इज व्हॉट व्हाईल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. Okay, while performing circular motion or the rotational motion, the resultant of all the real forces acting upon the body is towards the center of the circle. म्हणजे सेंट्रीपिटल असेल तर सेंटर सिकिंग फोर्स असेल. कसा लागणार आहे? सेंटर सिकिंग फोर्स असेल. ठीक आहे, सो हेन्स वी विल कॉल द रिझल्टंट फोर्स इज अ सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे सगळे जेवढे कुठलेही फोर्सेस इथे बनतायत ना, ठीक आहे, एक फोर्स जर मी रिझॉल्व केला, सपोज की आता हा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल असा चाललेला आहे, बरोबर. मग हा पार्टिकल सपोज की ह्या जागेवर पोहोचला, मी असं म्हणतो. ठीक आहे, मी म्हणतोय की सपोज की हा पार्टिकल इथे पोहोचला. आता ह्या पार्टिकलची ॲक्च्युअल डिरेक्शन काय पाहिजे होती? ही पाहिजे होती ना, ॲक्च्युअल ही डिरेक्शन पाहिजे होती. पण प्रॉब्लेम काय की हा जो ऑब्जेक्ट आहे माझा, ज्यावेळेस मी प्रोजेक्टाईल मोशनची गोष्ट करतो त्या केसमध्ये, ठीक आहे, दिस ऑब्जेक्ट एक तर तो वर पण चाललेला आहे, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे तोच ऑब्जेक्ट जो आहे ना आपला, तो इकडे पण चाललेला आहे. हे तुम्ही नक्की शिकले असाल. म्हणजे याच्यामध्ये दोन, एक मी त्याला रिझॉल्व केलं, हाच फोर्स रिझॉल्व केला, एक वाय ॲक्सिसच्या अराउंडमध्ये रिझॉल्व केला, एक एक्स ॲक्सिसच्या अराउंडमध्ये. एक जो त्याला पुढे ढकलतोय, दुसरा जो त्याला वर घेऊन चाललेला आहे, दुसरा काय करतोय? त्याला वर घेऊन चाललेला आहे. सो दिस इज व्हॉट द डिफरन्स बिटवीन हेअर. हा तो शो करतोय, हे ते शो करतोय की मी त्याला रिझॉल्व करतोय. म्हणजे रिझॉल्विंग फोर्सेस आहेत सगळे. हेन्स दॅट इज व्हॉट वी कॉल द रिझल्टंट. ठीक आहे, वी कॉल द रिझल्टंट फोर्सेस. जे रिझल्टंट फोर्सेस आहेत, जे सगळे फोर्सेस आहेत, जे ऑल फोर्सेस आहेत, ठीक आहे, दिस विल बी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर सिकिंग फोर्सेस झाले म्हणून मी त्याला सेंट्रीपिटल म्हणून घेतो. सो अंडर द ॲक्शन ऑफ दिस रिझल्टंट फोर्स, या ॲक्शनमुळे म्हणजे या रिझल्टंट फोर्सच्या ॲक्शनमुळे द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज ऑलवेज मेंटेन, टँजेन्शियलच राहते. ठीक आहे, सर्क्युलर ट्रेजेक्टरीमध्ये टँजेन्शियलच ठेवतो. म्हणजे मग तेच झालं हे की पार्टिकल घेऊन घेतला आपण आणि पार्टिकल घेताच, ठीक आहे, हा पार्टिकल घेतला आपण आणि पार्टिकलला काय केलं आहे मी? दॅट इज व्हॉट आय विल बी अटॅच अन अ स्ट्रिंग अटॅच करून दिली आणि स्ट्रिंग अटॅच करताच त्याला मी काय केलं? एक पुढे लिनियर वेलॉसिटी व्ही देऊन दिली. ठीक आहे, सो ॲज द पार्टिकल हॅव्हिंग लिनियर वेलॉसिटी व्ही, तर तो काय करेल? जर तो पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल ना, तर पुढे न सरकता थोडा कर्व घेऊन गेली ते. मग पार्टिकल सपोज की इथे आला तुमचा या ठिकाणी आणि इथे आला असेल तर तो परत टँजेन्शियल होऊन जाईल, बरोबर. काय करेल? तो परत टँजेन्शियल होऊन जाईल. मग पार्टिकल सपोज की इथे फिरून इथपर्यंत येऊन गेला, ठीक आहे, लेट मी हॅव टू बी कॉल इट दॅट की हा पार्टिकल इथे आला, परत त्याला ट्रेजेक्टरी फॉर्म करायची म्हणजे तो परत टँजेन्शियल होऊन जाईल. म्हणजे मग अशा केसमध्ये काय होऊन जाईल की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस येत जाईल ना, तो त्याची डिरेक्शन बदलत राहील आणि त्याची काय होणार आहे? सर्क्युलर मोशन बनून जाईल. काय बनून जाईल? सर्क्युलर मोशन फॉर्म होऊन जाईल आणि हा पूर्ण सर्कल असेल. दॅट इज द सर्क्युलर मोशनसाठी. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट द ॲक्शन. ठीक आहे, दॅट इज अंडर द रिझल्टंट. ठीक आहे, अंडर द ॲक्शन ऑफ दिस रिझल्टंट फोर्सेस द डिरेक्शन ऑफ दिस वेलॉसिटी इज ऑलवेज मेंटेन टँजेन्शियल टू द सर्क्युलर ट्रॅक. सो दॅट वॉट सर्क्युलर ट्रॅकचा जर विचार केला, सो नाव हेअर इज दॅट द रिझल्टंट फोर्सेस डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज नॉट ऑलवेज द सर्क्युलर मोशन. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, बघा की मी म्हणतोय की जर रिझल्टंट फोर्सेस टुवर्ड्स द सेंटर येत असतील तर त्यामुळे फक्त सर्क्युलर मोशनच बनेल असं काही होत नाही. इट मे बी द कर्व्हिलिनियर मोशन पण असेल. ठीक आहे ना, काय असेल? इथे हा एवढा सर्कल बनला, हा इथे बनला, हा असा बनला, हा असा बनला. म्हणजे प्रत्येकदा जे रिझल्टंट फोर्सेस डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर येत आहेत ना, इट इज नॉट ऑलवेज द टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, हे टुवर्ड्स द सेंटरच येतील असं काहीच नाही आहे. रिझल्टंट फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर, इट इज नॉट ऑलवेज द सर्क्युलर मोशन. म्हणजे प्रत्येकदा सर्क्युलर मोशनच बनवेल असं काहीच नाही आहे. ठीक आहे, अजून काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल द सर्क्युलर मोशन टेंजेन्शियल. ठीक आहे, सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं? दॅट इज फॉर सर्क्युलर मोशन टँजेन्शियल वेलॉसिटी जी येते ना, ही इसेन्शियल आहे. कारण जर नसेल मग काय प्रॉब्लेम आहे? बघा की जर सर्क्युलर मोशनसाठी आपण पार्टिकल घेतोय, तर पार्टिकल सर्क्युलर मोशनसाठी असेल तर पार्टिकलकडे काय असायला पाहिजे? दॅट इज व्हॉट टँजेन्शियल वेलॉसिटी असायलाच पाहिजे. आणि टँजेन्शियल वेलॉसिटी नसेल मग काय होईल? पार्टिकल तिथेच थांबेल, तो पुढे थोडी जाईल.
तुम्ही बांधून जरी ठेवला तरी पण तो असाच राहील. ठीक आहे. व्हेलॉसिटीज नाही आहे इथे. इथे व्हेलॉसिटीज नाही आहे. ही घ्यायचीच नाही आहे मला. ही व्हेलॉसिटीज नाही आहे. मग पार्टिकल पुढे सरकतच नाही आहे ना. पार्टिकल पुढे सरकला नाही तर जागेवरच राहील तो. कुठे राहील तो? जागेवरच राहील आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म बी करणार नाही. इथे इसेन्शियल कुठली गोष्ट येते? इट इज दॅट इसेन्शियलिटी इज दॅट, ही इसेन्शियलिटी ही आहे की इथे ऑब्जेक्टला काय करायचं आहे, एक व्हेलॉसिटी द्यायची आहे, जी व्हेलॉसिटीचं नाव आहे दॅट इज व्हॉट अ टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही और लिनियर व्हेलॉसिटी व्ही इथे द्यायला पाहिजे मी, तरच तो सर्क्युलर मोशन करेल, अदरवाईज जाणार नाही. म्हणजे न्यूटन्स लॉ उभे व्हायला पाहिजे. इट इज ऑकर इन द इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स. हे कधी होतं? इनर्शिया फ्रेममध्येच होतं. ठीक आहे. मी तुम्हाला इनर्शिया नॉन इनर्शिया दोघी समजावलं. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर एक्झाम्पल्स आहेत सेंट्रिपिटलचे कोणते कोणते आहेत? सेंट्रिपिटल फोर्स इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज एक्झर्टेड बाय द अर्थ अँड द सॅटेलाइट. म्हणजे अर्थ आहे आणि ही आपली सपोज की इथे सॅटेलाइट आहे ही. ठीक आहे. ही सॅटेलाइट आहे एक, बरोबर. एक सॅटेलाइट अशी आहे. मग सॅटेलाइटमध्ये आणि अर्थमध्ये ही काय करते? अर्थला गोल गोल फिरते. का बरं? बिकॉज इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ काय करते? सॅटेलाइटवर ग्रॅव्हिटेशनल पुल एक्झर्ट करते. हा बी एक्झर्ट करतोय असं काही नाही, दोघं एकमेकांवरती ग्रॅव्हिटेशनल पुल एक्झर्ट करतात. ठीक आहे. सो अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ह्या ऑब्जेक्टला त्याच्याकडे ओढते आणि तिच्याकडे काय? एक लिनियर व्हेलॉसिटी. का बरं? ही फ्रीफॉल आहे. नीट समजा. ऑब्जेक्टला फ्रीफॉलमध्ये कसं टाकलं जातं? म्हणजे इथे घेतला मी, हे ऑब्जेक्ट घेतला, याला वर, हा खाली खाली फेकला जाईल की नाही असा. ठीक आहे. खाली फेकल्यामुळे हा काय येणार आहे? ग्रॅव्हिटेशनल पूल येणार आहे ना. पण हा खाली फेकला जातोय म्हणजे कसा येतोय? खाली येतोय. खाली येत असेल तर तो गोलगोलच फिरेल. काय करेल? गोलगोल फिरेल. ठीक आहे. म्हणजे मग ग्रॅव्हिटी काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नथिंग बट हा आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. तसंच एक येतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे ऑर्बिट आहे जो आपण जर एक ॲटम घेतला, ठीक आहे, ॲटम घेतला आणि ॲटमच्या मध्ये तुमचा न्यूक्लियसकडे प्लस चार्ज आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन मायनस चार्ज कॅरी करतो. या प्लस अँड मायनसमध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणून हे इलेक्ट्रॉन्स काय करतात? ऑर्बिट करतात. ठीक आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण काय तुमचा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो काय, तो काय शो करतो? सेंट्रिपिटल फोर्सला शो करतो. तसंच जर एखाद्या ऑब्जेक्टला दोरीने बांधून ठेवलं तर टेन्शन जे येतं आहे दोरीवरती ते काय? सेंट्रिपिटल फोर्स आहे. तसंच एक अजून की जे रोड अँड टायरमध्ये फ्रिक्शन होतं आहे, म्हणजे एक रोड आहे तुमचा, दॅट इज वॉट दिस वन इज दॅट रोड आहे. रोड आणि टायरमध्ये जे फ्रिक्शन होतं आहे, ठीक आहे, यांच्यामध्ये जे फ्रिक्शन आहे ते पण काय तुमचं? सेंट्रिपिटल फोर्स आहे. फ्रिक्शन नसतं ना तर हे पुढे गेलंच नसतं. ठीक आहे. याला पुढे ट्रान्सफर करणंच पॉसिबल झालं नसतं. तर हे काही गोष्टी आहेत दॅट इज वॉट बिकॉज ऑफ, म्हणजे हे फक्त मी तुम्हाला सेंट्रिपिटल शिकवलं आज. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सेंट्रिफ्युगल पण शिकवून देईल. बट आय होप की जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि जर नसेल आवडत तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक करण्याचं कारण पण सांगा, कारण मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो माझ्या लेक्चर्समध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.